प्रॉब्लेम सेट मधला पाचवा, अ बलून वेंडर हॅज 2 रेड 3 ब्ल्यू अँड 4 ग्रीन बलून्स. लेट द vendor has red balloons B R1 R2 blue balloons B B1 B2 B3 green balloons B G1 G2 किती 4 आहेत ना, G3 आणि G4. ठीक आहे. ही वॉन्ट्स टू चूज वन ऑफ देम ॲट रँडम टू गिव्ह इट टू द प्रणाली. त्याला त्याच्यातले एक सिलेक्ट करायचं आहे दुकानदाराला आणि त्याला प्रणालीला त्या ठिकाणी द्यायचं आहे. मग आता आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर सॅम्पल स्पेस येस, एक तर रेड असू शकतो, रेड, ब्ल्यू 1 ब्ल्यू 2 ब्ल्यू 3 ग्रीन 1 ग्रीन 2 ग्रीन 3 ग्रीन 4. मग एन ऑफ एस किती आला बेटा, 1 2 3 4 5 6 7 हे 4 5 6 7 8 9 9 आला. ठीक आहे, एन ऑफ एस 9 आला. पहिली प्रोबॅबिलिटी बघा, लेट इव्हेंट ए और रेड बलून. आता बघा रेड बलून कितीत बघा बरं का, 1 2 R1 R2. मग एन ऑफ ए किती आलं, एन ऑफ ए आलं 2. मग पी ऑफ ए काय येतं, पी ऑफ ए इज इक्वल टू येतं एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस येतं. म्हणजेच काय येतं 2 डिवायडेड बाय 9. आन्सर काय आलं, पी ऑफ ए इज इक्वल टू आलं 2 डिवायडेड बाय 9. 2 डिवायडेड बाय 9. आता इव्हेंट बी काय आहे बघा, इव्हेंट बी लेट म्हणायचं बरं का, लेट इव्हेंट बी अ ब्ल्यू बलून बी घ्या, सॅम्पल स्पेस मध्ये बी घ्या. ब्ल्यू बलून किती आहेत एकूण, 1 2 3 B1 B2 B3. देअरफॉर एन ऑफ बी बरोबर किती आला बेटा, 3. देअरफॉर पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस. 3 डिवायडेड बाय एन ऑफ एस 9 आहे. किती आलं, 3 1 3 3 2 6 3 9. देअरफॉर पी ऑफ बी आलं 1 डिवायडेड बाय 3. लेट इव्हेंट सी काय आहे, अ ग्रीन बलून बघा. आता ग्रीन बलून किती एकूण ह्याच्यामध्ये पहा, 1 2 3 4 आहेत. ठीक आहे, 4 बलून, G1 G2 G3 G4. एन ऑफ सी किती आलं बेटा, एन ऑफ सी आलं 4 सर, व्हेरी गुड. मग पी ऑफ सी इज इक्वल टू काय ते, एन ऑफ सी डिवायडेड बाय एन ऑफ एस. म्हणजे 4 भागिले किती आला, 4 भागिले 9 आला. ठीक आहे. देअरफॉर आन्सर किती आला बेटा, पी ऑफ सी इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 9. हे झालं तुमचे आन्सर. ठीक आहे, हा आपला प्रॉब्लेम सेटमधला 5वा झाला. ठीक आहे.